नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव आहे ईशान सुखराम दुबरे. मी हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. अवखळ डुकरू. मिनीसिंग हा विविध प्रकाराची मातीची भांडी घडवणारा कुंभक आहे. ललिता ही त्याची पाडवी डुकरीण. हे अवखळ डुकरू इकडे तिकडे बघताना नेहमी काहीतरी गडबड करून ठेवायचं. ललिता घराच्या पायथ्याच्या बाजूला बसवले. रगळ उगीच ढकलून बाजूला टाकते. हर्रम हर्रम. ललिता डोक्यावर सगळी बाग उकळून टाकायची. ललिता सगळी वर्तमानपत्र फाटायची. अगदी मिनीने जे वर्तमानपत्र वाचलं नसेल ते सुद्धा. गर्र गर्र गर्र. ती तिच्या आंघोळीच्या पाण्यात भांड्यात बुडबुडे काढायची आणि सगळीकडे पाणी सोडून ठेवायचे. फुर्र फुर्र फुर्र. ललिता बागेतल्या हौदातल्या कमळाचे फुले चावायचे. कुरत डायची आणि हौदातल्या माशांना घाबरून सोडायची. चपाक झपाक. मिनीची आई म्हणायची, तिला कोठून ठेव बरं. मिनीची ताई म्हणायची, तिला बांधून तरी ठेव. मिनी म्हणायचा, मुळीच नाही, ती माझी गाडकी मडकी कधी कधीच फोडत नाही. एके दिवशी मिनी सकाळी लवकरच कामावर आला. खुशीत घालत त्यांना ललिताला बोलवले. हर्रम हर्रम. ललिता त्याला उत्तर देत आनंदानं गुरकावली. पण मिनीचा सगळा आनंद मात्र एका क्षणातच गायब झाला. कारण आता त्याने पाहिले की सगळीकडे पसरलेले होते तुटके वाटके फुटके जग भेगा पडलेले कप चुराटा झालेले टिकल्या. मिनीला आता खूप 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 राग आला. त्यातले ललिताला बाहेरच्या बोगनवेलीच्या सावलीत बांधून ठेवला. आपल्याला का बांधून ठेवले आहे हे ललिताला मुळी कळेच ना. तिनं खूप ओरडा आणि दंग केला. ती रडली आणि उसात सुद्धा सोडले. पण मिनी ललितावर खूपच चिडलेले असल्यानं तो तिचं अजिबातच ऐकणार नव्हता. मिनी चिडून तसाच दिवसभर काम करत राहिला आणि ललिता होती बाहेर तशीच बांधलेली. तेवढ्यात मिनीला एक आवाज ऐकू आला. छे. तो आवाज हर्र नव्हता. तो आवाज हर्र नव्हता. तो आवाज गुर्र नव्हता. तो आवाज गुर्र नव्हता. आणि तो आवाज चपाक नव्हता. म्याव खडखड खडखड म्याव वक खॅटॅप. ती एक भली मोठी लाल मांजरी होती. त्या भली मोठी लाल मांजरींना सगळी भांडी सोडून टाकली होती. तर मिनीने मग ललिताच्या गळ्यातील दोरी सोडली. हर्रम हर्रम. ती डुकरावली. मोकळी होता तर ललिता मांजरांच्या मागे लागले. सगळीकडे गोल गोल फिरता तिचा पाठलाग करू लागले आणि ते सुद्धा मिनीच एकही मातीचे भांड न फोडता. त्यानंतर ललिता पुन्हा आपले डुकरासारखे सगळे चाळे करायला लागले. कारण शेवट डुक्कर तेच तर करताना